जय वासवी। दुनिया में किधर किधर आने वाले जन है उसको सभी वासवी जन्मदिन का शुभकामनाएं। और ये हम नांदेड़ में एक रैली बना रहे हैं मिट्टों से। अब कराया इधर सभी सुबह से ठीक से काम चल रहा है, सर्विस काम चल रहा है और मार्च लेवल का मार्च चल रहा है, ब्लड कैंप और हेल्थ कैंप सभी चल रहा है। वासी का इसी देखिए तो 1947 साल से केसी गुप्ता से 11 आदमी से ये ऑर्गेनाइजेशन आया। अब 70,000 के ऊपर आदमी आई। ये एक ही ऑर्गेनाइजेशन भारत में शुरू कर को दुनिया सभी में आई। और ये आर्य वैश्य जनों एक सर्विस करता, वो गरीब लोग किधर किधर आई, क्या क्या चीज़ है उसको सभी सर्विस करने का काम करता है। सभी सर्विस के लिए अच्छा इधर आया। और ये ऑर्गेनाइजेशन बोले अब तो 70,000 का है, 1,500 का क्लब है। और दुनिया में नैरोबी में है, यूरोप में है, यूएई में, सभी जगह में किधर किधर आ रहे विषय उधर उधर क्लब होता। तो सभी गरीब लोग को सर्विस करने का ऑर्गेनाइजेशन। ये ऑर्गेनाइजेशन पहले प्रेसिडेंट ऑफ इंडिया के सर्विस के लिए पत्र भी बनाया। सर्वांना जय वासवी। वासवी क्लब इंटरनॅशनलच्या अंतर्गत वासवी क्लब मिडटाउन हे एक क्लब असतं, त्याच्यामध्ये आपण आर्यवैश्य कुलस्वामिनी माता कन्यका माता परमेश्वरी या जन्मोत्सवाचा सोहळा आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा साजरा करणार आहोत। गेल्या 17 वर्षापासून या क्लबद्वारे आपण जन्मोत्सव हा साजरा करतो। हा आपला 18वा वर्ष आहे। या वर्षी आपण खूपशा ठिकाणी एक सर्व्हिस प्रोग्राम जे म्हणतो किंवा या सोहळ्यानिमित्त आपण जे दरवर्षी ब्लड कॅम्प असो किंवा शुगर चेकअप असो, स्किन चेकअप असो, या सर्व आपण उपक्रम या दिवसामध्ये घेतो। जसं आता आपण जिथे उभं टाकलेलो आहोत इथे हे अशोकनगरचं मंदिर आहे आणि इथे आपण आता सध्या तुम्ही सर्व मित्रांनी पण पाहिलं असेल की ब्लड कॅम्प हा आताच संपन्न झालेला आहे आणि त्यानंतर इथे कुंकुम अर्चन जे असतं वासवी मातेचं ते सुद्धा इथं संपन्न झालेलं आहे। थोड्याच वेळात तुम्हाला इथे दिसेल की आपण इथे एक 100 ते 150 साड्या आणलेल्या आहेत, जे आपण गोरगरिबांना किंवा ज्यांना गरज आहे साड्यांची असे आपण एक सर्व्हिस प्रोग्राम म्हणून दाखवतो। फक्त गरीब म्हणून नाही, पण आपण साड्या वाटप याच्यासाठी करतो की आपण एक सेवा उपक्रम राबवतो। तसंच तुम्हाला सर्वांना माहिती आहे नांदेडकरांना की आपण ही जी रॅली आहे ती शिवाजीनगर पासून सुरुवात करतो, मारुती मंदिर पासून। आणि या वर्षी फक्त एक जर काही चेंज जर म्हणलं, काही जर याच्यामध्ये आपण चेंजेस केलेले आहेत ते आहे म्हणजे आपण सांगता जी आहे ते अशोकनगर मंदिरामध्ये करतो, पण काही तांत्रिक अडचणीमुळे इथे पारायण ठेवले आणि बाकीच्या काही तांत्रिक अडचणीमुळे या वर्षी फक्त आपण जो आपल्या रॅलीचा जो रूट आहे तो आहे शिवाजीनगर ते आयटीआ पासून श्रीनगर ते वर्कशॉप कॉर्नरला सन्मित्र कॉरिडॉर रोकडेश्वर हनुमान मंदिर इथे आपली या रॅलीची सांगता होणार आहे। समाज बांधवांना सर्वात महत्वाचं दरवर्षीप्रमाणे पुन्हा अजून एकदा मी कळकळीची विनंती करतो की आपल्या आर्यवैश्य कुलस्वामिनीच्या जन्मोत्सवासाठी सर्वांनी आपली प्रतिष्ठाने किंवा आपलं आजचं थोडंसं काम जो आहे ते सगळं बंद करून आज आपण सर्वांनी तुम्ही जिथे आहात तिथून तुम्ही या सोहळ्याला या रॅलीला सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि या रॅलीची शोभा तुम्ही सर्वांनी मिळून वाढवावी। मला आम्ही वासवी क्लब मिडटाउन अध्यक्ष संकेत पत्तेवार, सचिव गजानन येरावार आणि कोषाध्यक्ष महेश देवळवार, गव्हर्नर श्री प्रतीक मधुसूदन चन्नावर आणि मी प्रोजेक्ट चेअरमॅन राहुल रामकृष्ण चक्रवार हे तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करतो। आणि या कार्यक्रमासाठी जो नांदेडच्या आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या वासवी इंटरनॅशनलचे ट्रेझरर जे आहेत कोषाध्यक्ष ते आपले सेंथिल सर आमचे हे सुद्धा हे आलेले आहेत हैदराबादहून आणि आमचे लास्ट इंटरनॅशनल प्रेसिडेंट इमिडिएट लास्ट इंटरनॅशनल प्रेसिडेंट आमचे एरोकुला सर हे पण आले आहेत आणि आमच्या इथले वासवी क्लब इंटरनॅशनल मध्ये मेंटोर म्हणून ओळखणारे या महाराष्ट्राचा आम्हाला सगळी काही सहकार्य करणारे आमचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट श्री रेणुकुंटलाजी पण आले आहेत। तर ही लोक जर हैदराबाद इथे यायला लागली आहे आणि आपल्याला इथे सहभागी व्हायला लागले शोभायात्रेला तर आपल्या सर्व समाज बांधवांना मी फक्त विनंती करतो आणि या रॅलीला सहभागी होऊन शोभायात्रेची शोभा